सो स्टुडंट्स, सगळ्यांचेच प्रोजेक्ट्स एकदम छान झालेत, पण परी तुझा पॅलेसचा प्रोजेक्ट एकदमच छान झालाय. व्हेरी गुड, कीप इट अप. आता आज मी मार्किंग करते आणि मग उद्या आपण रिझल्ट्स डिक्लेअर करूया. ओके? थँक्यू टीचर. बाय एव्हरीवन. ओके टीचर, बाय. आई आई, टीचरला आपला पॅलेस आवडला. नाही कसा आवडणार, माझी परी आहेच इतकी हुशार. आणि माझा न्यू फ्रेंड पण हुशार आहे. त्याने मला किती हेल्प केली तुला माहितीये का? मला त्याला फोन करून थँक्यू म्हणायचे, पण माझ्याकडे फ्रेंडचा नंबर नाहीये. थांब, मी फ्रेंडला फोन करून द्यायचे. काही गरज नाहीये त्याला फोन करायची. अगं आई, असं काय करतेस? पुरे झालं. आतापर्यंत फ्रेंड 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 आणि आता हा न्यू फ्रेंड. आईनी जसं काही केलंच नाहीये. सारखं सारखं त्यांचं काय कौतुक करायचं? पण मला बाई तुम्हा दोघींचंही कौतुक आहे. हा, माझ्या मुलीचं पण आहे, कारण ती खूप धीराने खूप कष्ट करते. आणि माझ्या नातीचं पण आहे, कारण ती अगदी समजूतदार आणि शहाणी आहे, हुशार आहे. काकू ऐका ना, आई मला फ्रेंडला फोन करून नाही देते. का? आई फ्रेंडवर चिडली आहे. त्या बिचाऱ्यावर चिडायला काय झालं? काही बिचारा नाहीये तो. आणि काकू, मी तुमच्यावर पण चिडली. का ग बाई, कशाला द्यायची यशला नको ती जबाबदारी? आणि काय गरज होती परांजपेंना इथे घेऊन यायची? पण त्यात काय चुकलं? आणि त्या निमित्ताने परीला नवा फ्रेंड मिळाला ना. काकू, मला माहिती आहे सगळं का चाललंय. तुझ्यासाठीच तर चाललंय ना सगळं. आणि असं बघ नेहा, परीला जर का परांजपे आवडले तर तुला लग्नाला हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये. काकू, मला उशीर होतो, मी निघते. नेहा, उगीच चिडचिड करू नकोस ग. परी, तुझा फ्रेंड येणार आहे ना? हो मग. छान. फार जबाबदार आणि चांगला मुलगा आहे तो. हो, अगदी जबाबदार आणि शहाणा मुलगा. हा, ती टाळी. काय चाललंय तुझं? घ्या, गोड गोड प्रसाद घ्या. तुम्ही 4 वर्षाच्या मुलीची मनधरणी करणार. ते पण तुमच्या त्या स्वतःच्या लग्नासाठी. तुम्ही काय पोरचेष्टा वाटली तुम्हाला? पोरचेष्टा नाही, पोरखे. तुम्ही करताय तुमच्या लग्नाचा ते यशच्या नादाला लागून. काय पोरखे काय त्यात? हो, ज्या मुलीशी लग्न करायचं, तिला मागणी घालायची, तिची मनधरणी करायची, तिच्या मागे पुढे नाचायचं, तिला इम्प्रेस करायचं, तर तुम्ही काय करताय? तुम्ही त्या 4 वर्षाच्या पोरीच्या मागे लागलाय तिची मनधरणी करण्याकरता. का तर तुमचं लग्न. या गोष्टीवर तुम्ही हसताय ना, यातच तुमची अक्कल कळते. खरं तर एवढे दिवस माझ्यासोबत राहून तुम्ही हे मला सांगणं अपेक्षित होतं की त्या नेहाला माझ्या बाजूने वळवण्यासाठी परीला खिशात घालणं महत्वाचं आहे. तुम्ही सांगितलं नाही, हे त्या यशने मला सांगितलं आणि मलाही ते पटलं. कारण गाडी आता हळूहळू रुळावर यायला. म्हणजे आता तो यश सांगेल तसं तुम्ही पटवून घेणार आता? कोणी सांगितलंय यावरती पटणं न पटणं अवलंबून नाहीये. त्या सांगण्यामध्ये माझा फायदा किती ह्यावरती ते आहे. आणि आता सध्या तरी यश जे सांगतोय त्यात माझा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय परांजपे? तुम्हाला इथून पुढे माझी गरज पडणार नाहीये? नव्हतीच कधी. मला लक्षात यायला उशीर झालाय. बघा परांजपे, तुम्ही जे बोलताय ते काय बघायचंय काय त्यात? तुम्हाला कमिशन देऊन तसंही मी कंटाळलोय. पैसे वाया गेलेत माझे. परांजपे, आता माझं काम फुकटात करणारं मला कोणीतरी सापडलंय. त्याच्यामुळे तुम्ही निघा आता आणि मला डायरेक्ट तुमच्या नवऱ्याच्या बहिणीच्या लग्नात भेटा. जा. अहो, असं काय करता परांजपे? निघा. न्या मॅडम, हे घ्या मागच्या 3 महिन्याच्या फाईल्स. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? या 3 महिन्याच्या आहेत. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? 1. हा, मग 3 कशाला देताय? उगाच कशाला काम वाढवताय? घेऊन जा बाकीच्या. सॉरी मॅडम.
काय ग नेहा, एवढी चिडचिड का करतेस तू? चिडचिड नाही करणार मग काय, हल्ली सगळ्यांना नको तीच कामं करायची असतात. समोरचा काय सांगतोय, आपण काय म्हणतोय ह्याचा काही विचार करायचा. म्हणजे झालंय काय, असं कोणी वागलंय का तुझ्याशी? सोड ना शेफाली, हल्ली काय ना कोणालाही कुठल्या गोष्टीची कदरच नाही राहिलेली. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करते हा विचारच नाहीये. पण ते करताना समोरच्यावर त्याचा काय विचित्र परिणाम होतोय हे नको का बघायला? काय ना, उद्देश जर का चुकीचा आहे असं समजून पुढे चाललं ना तर परिणाम विचित्रच होणार ना. पण उद्देश चांगला आहे असं जर का समजून आपण पुढे चाललो ना तर कशाला त्रास होईल. तुम्ही तुमचं बोलताय तरी मला असं का वाटतंय की तुम्ही एकमेकांशी बोलताय? मी कशाला बोलायला जाऊ कोणाशी? नाही म्हणजे पटत नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ आहे का? सोड ना, मला पण भरपूर कामं आहेत, आज निघतो मी. हॅलो सर. सर हॅलो. सर घारतोंडे तुम्हाला कोणालाही माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. घारतोंडे आपली कंपनी परत एकदा जॉईन करतायत. ओ, नाही, त्याच्यात इतकं कुजबूज करण्यासारखं काही नाहीये. कंपनीने नीट चौकशी केली आहे आणि घारतोंडेंची काही चूक नाही असं आपल्या लक्षात आलंय. आणि जे काही 1-2 गैरसमज झाले होते त्याच्याबद्दल त्यांनी कंपनीची माफी मागितली. त्याच्यामुळे घारतोंडे आजपासून तुम्ही कामाला लागू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा, यू आर वेलकम. कामाला लागा. सिमी मॅडमचा फोन आत्ता कसा काय? हॅलो. वेलकम बॅक टू द ऑफिस घारतोंडे. तुम्हाला कसं कळलं? काय घारतोंडे, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय तिथली हेडमास्टर आहे मी. एनिवेज, मला खरंच खूप आनंद झालाय तुम्ही परत आलात म्हणून. म्हणजे तुमच्यासारखे प्रामाणिक आणि कर्तबगार एम्प्लॉईज यांची सतत गरज भासतेच मला. तुम्ही तर असे एम्प्लॉई आहात जे स्वतः तोफेच्या तोंडी जाऊन सुद्धा ज्यांनी माझं नाव सांगितलं नाही. सो वाव, आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय यू. थँक्यू मॅडम. कामावर असताना नाही पण कामावरून काढून टाकल्यानंतर तुम्ही परत आलोय आणि तुम्ही माझं कौतुक करताय. छान वाटलं. जरा जास्त बोलताय, माय प्लेजर. आणि तुम्हाला हे कळलं असेलच की यशने आता बरेचसे अधिकार मला दिले. सो आता आपल्याला विचारणार असं कोणी नसणारच. आपल्याला? अर्थातच. घारतोंडे, मी कितीही मोठ्या पोस्टवर गेले ना तरी मी तुमची साथ सोडणार नाही. ओके, डोंट यू वरी.
आपण एकत्र काम करणार आहोत. ओके? सॉरी मॅडम, ऑफिसचं काम असेल तर आपण नक्की एकत्र करू, पण तुमचं काही खाजगी काम मॅडम थोडं स्पष्ट सांगतो की यापुढे कोणत्याही घोटाळ्याची कामं माझ्याकडून होणार नाहीत. व्हॉट? कम अगेन, काय बोललात तुम्ही? घरतोंडे, तुम्हाला मी सॉरी मॅडम, तुम्ही मला ऑफिसमधून काढून टाकलं तरी चालेल, पण यापुढे बापाचा पैसा नकोय मला. झाला तेवढा अपमान पुरे. घरतोंडे, माइंड युअर टंग. ओके? मॅडम सॉरी, खरंच सॉरी. हॅलो? हाऊ डेअर ही माझा फोन कट केला. हाऊ डेअर ही. यश, नेहा, यश कुठे? सर तो निघाला. निघाला म्हणजे कुठे गेला? माहित नाही सर, पण ऑफिस मधनं निघाला सर तो. अच्छा, ऑफिस मधूनच गेला. कमाल आहे. काय झालं सर, काही काम होतं? हो, काम होतं, पण यशकडेच होतं. पण आता काय, तो नाही म्हणल्यानंतर मग ओके. पण असं अचानक कुठे म्हणजे? सर हल्ली तो असंच करतो. हल्ली बऱ्याच गोष्टी न सांगता न विचारता मनात येईल म्हणून करतो. हा, तुम्हालाही वाटलं का असं? तुम्हालाही असं वाटतं म्हणजे? तुम्हालाही असं वाटतं ना सर? अर्थात. आता हे आजच बघा ना, म्हणजे आज मला त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना बाहेर जातोय म्हणून. एरवी काही काम नसतं तेव्हा थांबतो इथे, ऑफिस झाल्यानंतरही थांबतो. आता आज काम आहे, निघून गेला. सॉरी सर, पण चूक तुमची. माझी? वाईट नका वाटून घेऊ, पण सर तुम्ही त्याला खूप डोक्यावर चढवलंय सर. मित्र मित्र म्हणून तो तुम्हाला खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतो. माझ्या बरोबर पण असंच झालं. मीही त्याच्याशी मैत्रीण म्हणून खूप चांगली वागते ना, म्हणून तो नको त्या गोष्टीत लक्ष घालतो आणि मग स्वतःच ठरवून मोकळा होतो. पण सर, बॉस म्हणून तुम्ही त्याला फोन करा आणि विचारा त्याला कुठे आहे तो. बोलवा त्याला इथे. उचलत नाही तो फोन. हा पण बरोबर, मी बॉस म्हणून त्याला विचारायला पाहिजे. येस, यू आर राईट. मी विचारतो त्याला. पण तो जर आला ना अचानक, तर त्याला सांगा बॉसनी बोलवलंय. काकू, फ्रेंड कधी येणार आहे? येतील असं थोड्या वेळात. फ्रेंड, किती उशीर केलास फ्रेंड? मी तुझी वाट पाहत होती. अगं, मला खरं तर जमणारच नव्हतं, एवढं काम होतं ना. पण मग या न्यू फ्रेंडनी माझी हेल्प केली, म्हणून माझं काम संपलं आणि मी येऊ शकलो. नाहीतर हे बघ, मी मस्त प्रोजेक्ट केला म्हणून मला टीचरनी स्टार दिला. वाव, स्टार एंड ऑल, क्या बात है. ये 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 या ना, बसा, मी पाणी आणते. ये. फ्रेंड, तुला मस्त जमला प्रोजेक्ट. हो ना, स्टार एंड ऑल. मग परी, या स्टार साठी खरं तर तू न्यू फ्रेंडला थँक्यू म्हटलं पाहिजेस ना. बघितलं का न्यू फ्रेंड, तू काल प्रोजेक्ट कंप्लीट करून दिला ना परीला, त्यासाठी परीला शाळेमध्ये स्टार मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स परी. परी, अगं कालच तू आहे ना न्यू फ्रेंड असं म्हणालीस ना. कालचा दिवस संपला. ओ, अच्छा अच्छा अच्छा, असं आहे का. मग खरं तर मी पण तुझा फ्रेंड नाहीये, पण आपली फ्रेंडशिप तर कधी झाली आहे आणि तो दिवस तर संपला.
आपली फ्रेंडशिप पक्की वाली आहे ना. ओ म्हणजे अशी वाली. हा मग तशीच पक्कीवाली फ्रेंडशिप तुला आता न्यू फ्रेंड बरोबर करायची आहे ना. अगदी बरोबर आहे. अगं या काकांशी जर तू फ्रेंडशिप केलीस ना तर तुझ्या सगळ्या प्रोजेक्टना स्टार मिळेल. हा करेक्ट. हे काका तुला रोज मदत करतील. आणि आईला एवढीशी विधभर पोरगी पण हिच्या डिमांड्स काय संपत नाही. हो करणार ना, तुला मदत करणार आणि आईला पण मदत करणार. जेवण बनवायला पण. आता ही मला पोळ्या लाटायला लावते की काय. खरंच एक वेळ 100 लोकांना गंडवणं सोपं आहे पण हिला पटवणं कठीण. कांदा चिरताना आईच्या डोळ्यात सारखं सारखं पाणी येतं. मला नाही आवडत ना आई रडलेली. अगं मग हे हसवतील ना आईला आणि हे जेवण बनवायला पण मदत करतील आईला. मी तर म्हणतो कधी कधी हे स्वतः जेवण बनवतील आईसाठी. हो बनवणार. मला जेवण बनवता येतं. मी आईला जेवण बनवायला मदत करणार. मग आजच करायचं का काय जेवण? आज आत्ता. आत्ता हो मग आईच्या आवडीची भाजी बनवूया म्हणजे आई खुश होईल. हो हो. अगं परी असं मोठ्या माणसाला कामाला लावतात का. आणि तुम्ही पण काय तिचं ऐकताय. तुम्ही थांबा मी करते सगळं. नाही नाही काकू. मी काय म्हणतो परी बरोबर बोलते. आपण आत्ताच लागूया कामाला. हा चला चला आईच्या आवडीची भाजी करूया. चला चला. हो 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 आत्ताच या 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 न्यू फ्रेंड. मग न्यू फ्रेंड कोणती भाजी बनवणार आज. बटाट्याची भाजी करूया. आईला आवडत असेलच. हा हा हो ना. बटाटा गुड चॉईस. बटाटे इथेच असतील. एकच दिसतोय. मला वाटतं हे घ्या बटाट. ही भाजी माझ्या आईला खूप आवडते. ही करूया. कारलं. परी तू इतकी गोड असताना तुझ्या आईला ही कडू कारल्याची भाजी का आवडते. आई म्हणते सगळ्या भाज्या आवडीने खायच्या. हे तर म्हणजे एकदम बरोबर आहे. आय अग्री. सो फ्रेंड आपण कारल्याची भाजी बनवूया. मी काय म्हणतो परी तू बाहेर जाऊन ड्रॉइंग करत बस. मी आणि काकू इथे बघतो की न्यू फ्रेंड ही कारल्याची भाजी नीट बनवतोय की नाही. ओके ओके. काकू फ्रेंड इकडे या तुम्ही. परी तू केव्हा आलीस आम्हाला कळलंच नाही. ओके न्यू फ्रेंड. आजपर्यंत मी फक्त लोकांना बनवलंय. जेवण बनवण्याची वेळ आज पहिल्यांदाच आली आहे माझ्यावर. एवढीशी चिमुरडी आहे. एखादं खेळणं वगैरे मागावं आणि गप बसावं तर नाही.